नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे गूळ घालून पौष्टिक असा रवा केक बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 3/4 कप किसलेला गूळ घेतलेला आहे। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। जर रवा जाड असेल तर ते तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता। 1 कप दूध घेतलेला आहे। 1/4 कप तेल घेतलेला आहे। अर्धा छोटा चमचा इलायची पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि 2 चमचे टूटी फ्रुटी घेतलेली आहे। एका बाउल मध्ये 1 कप बारीक रवा टाकायचा आहे। 3/4 कप किसलेला गूळ टाकायचा आहे। अर्धा छोटा चमचा इलायची पावडर टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे। 1/4 कप कच्चा तेल टाकायचं आहे। 2 चमचे टूटी फ्रुटी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण केक टिनला तेल लावून घेणार आहोत। तेल लावून झाल्यानंतर आता यामध्ये बटर पेपर टाकायचा आहे। जर बटर पेपर नसेल तर तुम्ही याला मैदा टाकून डस्टिंग करून घेऊ शकता। तर बटर पेपरला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू। आता इथे मी एका कढईत 1 वाटी मीठ घेतलेला आहे आणि त्यात एक स्टँड ठेवलेला आहे। तर आता आपल्याला कढई 5 मिनिटे हाय हीट वर ठेवून प्रीहीट करून घ्यायची आहे। तर यावर झाकून ठेवायचं आहे आणि इथे 20 मिनिटे झालेले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपण लगेच केक टिन मध्ये काढून घेणार आहोत। आता हे आपल्याला हलक्या हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। टॅप करून घेतल्यानंतर सजावटीसाठी टूटी फ्रुटी टाकायची आहे। टूटी फ्रुटी टाकून झाल्यानंतर आता आपण लगेच केक बेक करून घेणार आहोत आणि इथे कढई मी 5 मिनिटे प्रीहीट करून घेतलेली आहे। आता यामध्ये केक टिन ठेवायचा आहे। केक टिन ठेवून झाल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला 30 ते 40 मिनिटे लो हीट वर बेक करून घ्यायचं आहे। 40 मिनिटाच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता केक खूप छान असा बेक झालेला आहे। तर आता यामध्ये टूथपिक टाकून चेक करून बघायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजेच इथे केक बेक झालेला आहे। तर लगेच गॅस बंद करून आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता केक पूर्णपणे थंड झालेला आहे। तर आता आपण केक डिमोल्ड करून घेणार आहोत। तर सुरुवातीला चाकूच्या मदतीने कडा सोडून घ्यायचा आहे। कडा सोडून झाल्यानंतर एका डिश मध्ये केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे। डिमोल्ड करून घेतल्यानंतर वरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे। बटर पेपर काढून घेतल्यानंतर केक तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे। तर आता आपण केक कट करून घेणार आहोत। तर केक तुम्ही बघू शकता खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण लगेच केक कट करून घेणार आहोत। तर केक तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आणि खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।